नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली. पाहत असाल ह्या ठिकाणी काही भाज्या घेतल्या, अगदी स्वच्छ धुवून आपण ह्या ठिकाणी भाज्या घेतलेल्या आहेत. ज्या भाज्या घरात आहेत त्या अवेलेबल त्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या आहेत त्या घेतल्यात तरी चालतात. ह्या ठिकाणी गाजर घेतलेला आहे, त्यामधलं फक्त आपण अर्ध गाजर घेतलेलं आहे. जो पदार्थ आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला जितक्या भाज्या लागणार आहेत तितक्याच मी कट करून घेणार आहे. ह्या ठिकाणी गाजर अगदी लहान आकारामध्ये असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसं की गाजर कट करून घेतलं तसंच आपण दुसऱ्या भाज्यासुद्धा असंच कट करून घेणार आहोत. मिरची आपण ह्या ठिकाणी मोठ्या आकारात कट करून घेतलेली आहे. हिरा कट करून घेतलेला आहे. सर्व भाज्या अर्ध्या कट करून झालेल्या आहेत. ह्या ठिकाणी बटाटा जो आहे तो त्यावरची आपण साल काढून घेतलेली आहे आणि अगदी लहान आकारात आपण कट करून हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या तुम्ही कट करू शकता. सर्व भाज्या आपण आता असंच कट करून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्या भाज्या सर्व कट करून झाल्यात. ह्या ठिकाणी मसाल्याचं पॉकेट घेतलेलं आहे. ह्या पॉकेटमध्ये सर्व मसाले आहेत, त्यामुळे हाच पॉकेट घेतलेला आहे. मी असंच एक पॉकेट आणून ठेवते आणि प्रत्येक वेळेस एक पॉकेट घेतलं तरी मसाले हे बसून जातात. पण ह्यामधले सुद्धा अर्धेच मसाले लागणार आहेत. पूर्ण मसाले आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि जे मसाले आपण प्लेटमध्ये काढून घेतले होते ते मसाले पूर्ण टाकून दिलेले आहेत आणि छान मसाले तडतडले की आपण ह्यामध्ये जे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या तेलामध्ये टाकून द्यायचे. एक 5 मिनिटाकरता तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं, जे की छान भाज्या ह्या ठिकाणी मऊसर झाल्या इतक्या आपण ह्या ठिकाणी शिजवून घेणार आहोत तेलामध्येच. अगदी असंच मिक्स करत आपल्याला एक 5 मिनिटाकरता भाज्या तेलात ठेवून घ्यायचे. मसाल्यामध्ये जे काही पदार्थ होते तेजपत्ता, लवंगा, काळी मिरी, शाही जिरे, दालचिनी आणि तेजपत्ता घेतला होता, लवंगा होती, विलायची होती आणि फूल होतं. ह्यामधले कुठले पदार्थ नसले तरी चालतात, पण तेजपत्ता आणि लवंगा आवर्जून घाला, त्यामुळे अगदी चव भन्नाट येते. ह्या ठिकाणी 2 वाट्या इतके तांदूळ घेतले, जे की आपण नेहमी वापरतो तेच तांदूळ आहेत. छोट्या वाटीने 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. अगदी लहान वाटीने घेतलेला आहे. आणखीन दुसऱ्या डाळी घातल्यात तरी चालतात, पण ह्या ठिकाणी मी 2च डाळी घेतलेल्या आहेत. आता स्वच्छ धुवून आपण हे 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, जे की धूळ वगैरे असेल तर ते निघून जाईल. आता ह्या ठिकाणी आपल्या भाज्या 5 मिनिटाकरता आपण वाफवून घेतलेल्या आहेत. मस्त मऊसर ही भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. अगदी छान जसं आपल्याला हवं होतं तसं आपण शिजवून घेतलेला आहे. जसे की गणेश चतुर्थी चालू असल्यामुळे प्रसादासाठी आपण जो पदार्थ बनवायचा आहे तो सात्विक पद्धतीने बनवायचा आहे. जे तांदूळ धुवून घेतले होते ते तांदूळ आता भाज्यामध्ये टाकून दिलेला आहे. भाज्या व्यवस्थित वापरल्यामुळे आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले ते टाकून दिलेले आहेत आता आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. ह्या ठिकाणी आता मसाले टाकून घ्यायचे. 1/2 चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे. लाल तिखट टाकून घ्यायचे. ह्या ठिकाणी आपण बिर्याणी मसाला टाकलेला आहे, धनेपूड टाकलेली आहे. कुठलेही मसाले आपण जे नेहमी वापरतो ते मसाले टाकले तरी चालतात.
जसं की प्रसादासाठी आपण दुर्णामध्ये प्रसाद खातो तेव्हा चव अगदी मस्त लागते, त्याच पद्धतीच्या चवीचा आपण आज प्रसाद घरच्या घरी बनवणार आहोत. जे की गणेश चतुर्थीसाठी आपण गोडाचे पदार्थ तर नेहमीच बनवतो, पण आज आपण खमंग असा हा पदार्थ बनवलेला आहे की जे की खिचडीचा आहे. अगदी प्रसादाची आपण जेव्हा मंडळातले गणपती असतो त्या ठिकाणी असे प्रसाद दिले जातात, त्याच पद्धतीचा आणि त्याच चवीचा पदार्थ आपण आज घरी बनवलेला आहे आणि सर्वांनाच आवडणार आहे. नेहमीसुद्धा आपण असं रात्रीच्यासाठी जेवणामध्ये बनवलं तर सर्वांनाच आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे, नेहमीचीच आहे, पण भन्नाट चवीची आहे. आता पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी हे आपण 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं, त्यासाठी आपण 4 वाट्या इथं पाणी वापरलेलं आहे. पाणी हे आपल्या तांदूळाच्या सुद्धा अवलंबून असते. तांदूळ जर जुने असतील तर पाणी हे जास्तीचं लागतं, नवीन असतील तर पाणी थोडंसं कमी लागतं, नाही खूप चिकट होतं. त्यामुळे थोडंसं पाण्याचा अंदाज हा आपल्या तांदूळावर डिपेंड असतं. पाणी टाकून झालं की आता ह्या ठिकाणी आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ आपण सुरुवातीला टाकलेलं नाही, त्यामुळे आता ह्या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे. लाल तिखट, मीठ आणि मसाले हे आपल्या चवीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त टाकायचे. आता मसाले आणि पाणी पूर्ण टाकून झालेलं आहे. वरतून आपल्याला थोडंसं लिंबू टाकून, लिंबामुळे चव अगदी मस्त येते, तुम्ही नक्की टाका. आता सर्व जिन्नस टाकून झाले. 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून झाकून ठेवलं होतं आणि मस्त आपला हा मसाला भात तयार झालेला आहे. तुम्हाला हा मसाला भात कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला माझ्याकडनं अजून कुठली रेसिपी पाहायची असेल ते सुद्धा सांगा. थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. मसाला भात आपला अगदी मस्त तयार झालेला आहे. आता आपल्याला मसाला भातासोबत खाण्यासाठी आणखीन एक पदार्थ मस्त टाकायचे, ते म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर ही वरतून टाकल्यामुळे टेस्ट खूप छान येते, ते नक्की तुम्ही शेवटी टाका. मध्ये टाकलं तरी चालते, पण वरतून टाकल्याची चव अगदी मस्त येते. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं, दुर्णामध्ये काढून घ्यायचं. सोबत खाण्यासाठी आपण एक मस्त चटपटीत पदार्थ घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी. चला तर पाहूया आपण काय काय घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटमध्ये जो मसाले भात बनवून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे. मसाले भात टाकून झालं की ह्या ठिकाणी मी काही स्लाइस कट करून घेतलेल्या आहेत, त्या ठेवून घेणार आहे. जसे की सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी काकडी घेतलेली आहे, टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि गाजर कट करून घेतलाय. आणखी तुम्ही दुसऱ्या भाज्या तुम्हाला खायला घ्यायच्या असल्या तर घेऊ शकता. जसं आपण स्लाइस लावून घेतलेल्या आहेत. एक अगदी सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे जे की तोंडी लावण्यासाठी, तो सुद्धा आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. एक लोणच्याची आपण ह्या ठिकाणी फोड घेतलेली आहे, ही सर्वांनाच आवडते. अगदी खिचडी सोबत किंवा मसाले भातासोबत खाण्यासाठी अप्रतिम लागते. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण एक लोणच्याची फोड सुद्धा घेतलेली आहे. खाण्यासाठी आपला मसाला भात किंवा मसाला प्रसाद तयार झालेला आहे. तुम्हाला हा मसाला प्रसाद कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. प्लेटमध्ये तर लावून झालेला आहे, पण गणेश चतुर्थीसाठी आपण जे मंदिरामध्ये किंवा मंडळामध्ये दिली जाते त्या पद्धतीची आपण ह्या खिचडी तर बनवली, पण द्रोण सुद्धा घेतलेला आहे सोबत. द्रोणमध्ये घेऊन खाण्याची चव अप्रतिम लागते. अगदी असं वाटलं पाहिजे की आपण मंडळामध्येच प्रसाद घेत आहोत, त्या पद्धतीने आपण द्रोणमध्ये टाकून घेतलेला आहे. अगदी मस्त वास येत आहे. तुम्हाला सुद्धा खाण्याची इच्छा झाली असेल, तुम्ही सुद्धा लसण कांदा विरहित असा अप्रतिम चवीचा सात्विक पद्धतीचा प्रसाद नक्की बनवा आणि बनवल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.